हॅलो राजदा, थोडासा हॅलो पण जरा आवाज चांगला दे. हॅलो शेख. बरं, या ठिकाणी जमलेल्या माझ्या तमाम मैबाब रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा राजेश बुवाचा दुसऱ्या फेरीचा शाहिरी मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. या ठिकाणी मित्रांनो, बुवानी त्यांच्या पद्धतीनं अगदी सुंदररित्या कार्यक्रमाचं या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे. आणि सुरुवातीला एकदा मित्रांनो बुवांच्या आवाजासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात. सुंदर आवाज, सुंदर आवाज बुवा. पण आज स्टॅच्यू लाईटी बंद करा. हॅलो हॅलो. हा, आणि म्हणून बघा बुवा, कार्यक्रमाचं सादरीकरण तुम्ही अतिशय सुंदर केलं, अतिशय सुंदर. वादच नाही बुवा. पण नेल्या हे वसाड्या, तू काय गावाला वारी करतोस काय रे? हा बुवा, कार्यक्रमाचं घड्याळ करतो का? घड्याळ हातातला बुवा, टायमिंग. आणि म्हणून आयोजक, मी बुवाला शेवटची 10 मिनिटं देणार ना, फक्त घड्याळ लावून ठेवा. आता 10 मिनिटाच्या वर 11वा मिनिट पण बुवा देणार नाही, माझा शब्द आहे. आणि म्हणून बुवाने त्यांच्या पद्धतीनं कार्यक्रम केला. पण बुवा, हा काय आपला गाव नाही कोंबडा आरवतोय आणि बुवा बारी करतो. ही मुंबई आहे बुवा. इथे वेळेला बुवा महत्व आहे. म्हणून प्रत्येक मुंबई रंगमंचावरती कार्यक्रम करत असताना बुवा, प्रत्येक क्षणाला बुवा वेळेचं महत्व आहे. पण ते तुम्ही आज पाहिलं नाही. त्याचं कारण असं, औसा पुनवाला ह्यांचा पौर्णिमेला चंद्र एकदाच फक्त उगवतो. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? ह्यांचा चंद्र कधी पण उगवत, यांचा एकदाच वर्षात एकदा पौर्णिमेला येतो. आणि म्हणून बुवा, परत बुवा मागाशी वळून गेले की म्हणतात आता आपली झोपी होणार आहे. तू काय मेल्या रेडायस काय रे? बरोबर की नाही? झोपी कोणाची होते? तू मेल्या 2 पायाचा, 2 हाताचा, 2 डोळ्यांचा आहे ना, आणि मधल्या 3ऱ्या पायाचा माणूस आहे. बरोबर आहे ना? झोपी काय रे राजादा? झोपी कोणाची होते? रेडा. मेला काला रेडाचा आहे. रानगेंडा कसा आहे बघा. आणि म्हणून बघा शेर आणलाय बुवा. तुम्ही मगाशी म्हटलं ना की बुवा मगाशी म्हणून गेले की म्हणतात आज ही पब्लिक सुशांत बुवा, राजेश बुवाचा धूर, तुझा धूर कसा काढतो शब्द म्हणून म्हणतो. बघा ही जोड्या म्हटलं, जोड्या म्हटलं तर तो कोल्हापुरी जोडा आहे. बरोबर आहे ना? सोपा पेपर नाही तुम्हाला सुटायला. तुम्हाला लय घासायला लागेल तेव्हा कुठे भेटतील थोडंफार मार्क. राजेश निकम एवढा सोपा पेपर नाही बुवा, लिहून ठेवा. आणि म्हणून बघा, पहिला विषय कसा आणलाय बघा बुवा. जास्त बुवा नाही, थोडक्यात माझ्या बुवा तुमची आहे ना. नाहीतर एक म्हण आहे आपल्या मराठीत, रातभर केला टिंब टिंब. म्हणजे रातभर किती नाच केला तरी त्यांना डोक्यात काहीच गेलं नाही ना. रातभर रामायण बघितली, दुसऱ्या दिवशी विचारतो रामाची सीता म्हणतो कोण? त्यातला हा बुवा आहे. फेटा बुवा, फेट्याच्या खाली डोका नाही तुझा, फक्त खाली गुलगुलीत आहे त्यातला. फेटा बाजूला नाही बुवा. नवरा कसं नवर घेऊ तुला हालत कशी लावतो बघ. म्हणून तुझी वनात खडतो आज कशी मुंबईतलं बघतो बघ. आणि म्हणून पहिला विषय बघा, अहो किती सांगू या बुवाला, मग आग लागली तुझ्या नावाला. बघा असं कोण म्हणते? माझ्या मायमावल्या समोर बसलेले आहेत. माझं कलगीतुरा मातृसंस्थेचं अख्खं मंडळ या ठिकाणी बसले. त्यांचा मान ठेवून बुवा वारी करतोय. म्हणून म्हणायचंय की किती सांगू या बुवाला, अरे आग लागली तुझ्या नावाला, मग माझ्या हातून नाही सुटायचा. असं कोण म्हणतंय? मारुती काय म्हणतोय? रावणाचा भाव कुंभकर्ण. अरे युद्ध चालू आहे, युद्धाची तयारी चालू आहे. आणि रावणाचा भाव कुंभकर्ण मित्रांनो, जो वर्षाचे 12 महिने, वर्षाचे 6 महिने झोपायचा आणि 6 महिने जागायचा. मग मारुतीराय असं म्हणतोय, आज किती जरी तू आकांत तांडव जरी केलास तरी तुला सोडणार नाही. पण ते रावणाचे सहकारी म्हणतात, अरे रणभूमीवरची युद्ध चालू आहे आणि तरी गेला हा झोपून गेलाय, ह्याला जाऊन उठवून या. बुवा कसा विषय आणलाय बघा. बुवा मगाशी वाटलं ना एक वरती चढ, तुला घोडं कसं लावतो बघा तो. म्हणून किती सांगू या बुवाला, आग लागली तुझ्या नावाला, माझ्या हातून नाही सुटायचा. गावाट्या सुशांत बुवाच्या नावातच सू आहे बघा. सू है ना? एवढा बुवा रेड्यासारखा इचकतोच नाही, इचकता खाली सू करशील म्हणून म्हणतोय
अरे माझ्या हातून नाही सुटायचा, मग माझ्या हातून नाही सुटायचा बघा. मग ते रावणाचे सहकारी म्हणतात, अरे हालवून हालवून दमलास तरी तुझा नाही रे उठायचा, हालवून हालवून दमलास तरी तुझा नाही रे उठायचा. सांगूया बुवाला, तुझा नावाला, तुला सुटायचा, माझ्या तुला सुटायचा. बारी थोडक्यात आठवतोय, कारण का तुम्ही इथं रातभर कोंबडा हरवायला आलो बुवा, वर्षातून एकदा उगवता म्हणून बक्षीस आलं. या ठिकाणी गंधर्व महेश मांडवकर दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक मनाचा मुजरा करतो. तसेच या ठिकाणी आमचे समाज बांधव आणि आमचे आधारस्तंभ, आमचे सुकिवली गावचे आमचे समाज बांधव, आमचे आबा राजारामजी साबळे, आबांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक मनाचा मुजरा करतो. तसेच साहिल साळवी तुळसणी फरमाईश आलेली आहे, चोरून चोरून पाहत 501 रुपयाचा पारितोषिक मानाचा मुजरा करतो. तसेच मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमासाठी माझे मार्गदर्शक आधारस्तंभ आदरणीय मुंबई रंगमंचावरचे एक नावाजलेले असे आयोजक दिलीपजी नामे साहेब देखील त्याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून बुवा मी तुम्हाला बुवा मगाशी बोलून गेले की म्हणतात असा होईल आणि तसा होईल, मेल्या पहिला आधी म्हणून तुला म्हटलं अभ्यास कर. कारण विषय असा आहे बघा, बुवा मगाशी बोलून गेले की म्हणतात बुवानी स्तवन गायली, सुंदर बुवांचा स्तवनाचा विषय होता. पण बुवा तुम्हाला मी निश्चित शिकवलं एवढा निश्चितच मोठा नाही, पण तुम्ही जो स्तवनाचा विषय गायला तो बुवा मान्य आहे की तुम्ही तुमच्या गुरुवर्यांना ती स्तवन समर्पित केली. पण बुवा तुम्ही त्या स्तवनामध्ये बुवा तुम्ही तुमच्या वडिलांचा म्हणजे बापाचा तुम्ही जो उल्लेख केला तो न करता जर गुरुवर्यांचं केला असतात तर बुवा ते कुठेतरी चांगलं झालं असतं. या बारक्या बारक्या गोष्टी बुवा शिका, गराड्यानो, शिकाल तर टिकाल, नाही तर कर्मानं मुकाल म्हणून म्हणतोय. दुसरा विषय असा बघा की राहिला विषय गवळणीचा. व असं म्हणतात मला तुमची गवळण रुसली नाही, पसली नाही, तुला मेले हगवण लागल, तुला माझी गवळण पचायचीच नाही. अरे मेल्या तुला येत नाही तो समजा, पण तो गवळणीची कटिंग म्हणतो येत नाही काय पाटला बुवा, गवळणीची कटिंग म्हणतो येत नाही, पण तो मला रुचली नाही, तुला पचायची पण नाही, तुला उद्या संडासला होय, तू सांग ना गेल्या तुला येत नाही ते बोल ना तू. आणि म्हणून बुवानी गवळी माझ्या छोट्याशा वयामध्ये मी बरेचशा तुरेवाल्यांकडून भरपूर काही काही बुवा शिकलोय. आणि ते माझी मी ही शाळाच आहे, या शाळेमध्ये बुवा शिकतोय. पण अजून तरी मला असं वाटत नाही की कुठल्या तुरेवाल्या शाहिरांनी माझ्या गुरुवर्यांच्या लेखणीला अजूनपर्यंत कुठं नाव ठेवलं. तू याला पहिलाच आहेस येडा असा आहे ना, तू पहिलाच काला येडा गेंडा पहिलाच तो असा भेटलायस मला. आणि म्हणून बघा बुवानी गवळण गायली. बुवा तुमच्या गवळीला कसा विषय आणतोय बघा, आणलाय बघा कटिंग तुमची देतोय. बुवानी गवळण गायली, या राधिके गाण्याचा त्याग नाही कळला पुन्हा, त्याग कळला पुन्हा, त्याग नाही पुन्हा कळला. याला चालपणी सरला अशी बुवा नाही जायली. म्हणून बघा ती चाल अशी, जिंदगी से जीत लेंगे हम, साथी गरजेला साथ हो. म्हणून बुवा कसा विषय आणलाय बघा, अरे कान्हा उशीर तू गेला, वेळ निघून तो गेला, जीवनात नाही आला. जीव वेळा किस्सा झाला नाही.